नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकत असते आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवत असते. मला ती माहिती पोचायला आवडतं. कधी रेसिपीवरती असतात, कधी आरोग्याविषयी असतात, कधी लीगल असतात, कधी सोशल असतात. असे हे सगळे जे माझे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबवर टाकत असते. तुमचा खूप सगळ्यांचा छान प्रतिसाद आहे, त्याला मला मिळत असतो. तुमची क्वेश्चनरी, तुमचे प्रश्न ऐकूनही मला त्याला उत्तर द्यायला सुद्धा खूप आवडतात. आज मी विषय घेऊन आले की जायफळ. जायफळ हे सगळ्यांनाच माहिती आहे, नटमेग आपण त्याला असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हे जे जायफळ आहे, हे जायफळ अनेक औषधी गुणांनी असं उपयुक्त असं हे जायफळ आहे. याचं जे उत्पादन आहे, हे उत्पादन इंडोनेशियामध्ये होत असतं आणि 7 ते 9 वर्षामध्ये हे जे झाड आहे हे वाढायला सुरुवात होते आणि त्याला पहिल्यांदा फळं धरतात आणि 20 वर्षानंतर ते आणखीन छान खूप जोमाने वाढायला लागतं. अनेक तेलसुद्धा या जायफळापासून आपण काढलं जातं या जायफळापासून. आणि हे जे जायफळ आहे हे किसणीवर वापरून, म्हणजे किसणीवर किसूनसुद्धा आपण याला वापरू शकतो. तर असं हे खूप गुणांनी असं युक्त हे जायफळ सगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त आहे. जायफळामध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा जो त्रास असतो किंवा हृदयरोग असतो, अशा सर्व व्याधींपासून मुक्तता देण्यासाठी या जायफळाचा उपयोग केला जातो. तर जायफळ हे वेदनाशामक आहे, वातशामक आहे, कृमीशामक आहे, कृमीनाशक आहे आणि म्हणून हे अतिशय प्रचलित आहे. कुठल्याही गोष्टीसाठी आपण जायफळ देतो. तुम्ही बघा, लहान मुलांना जर झोप नाही आली तरी पण आपण त्यांना थोडंसं दुधामध्ये, आईच्या दुधामध्ये किंचित कणभर असं जायफळ जर घालून दिला तर ते बाळ हे रात्रपर्यंत छान झोपतं अगदी. तर अशा प्रकारची ही जी जायफळाची उपयुक्तता आहे ही खूप चांगली आहे. जायफळाच्या तेलात आणि चूर्णात खूप औषधी गुणधर्म आहेत. दगडावर आपण जायफळ उगाळतो आणि लेप तयार करतो. हा लेप डोळ्यांवर किंवा पापण्यांवर जर ठेवला किंवा त्याच्या आजूबाजूला लावला तर तुमची जी दृष्टी आहे ती खूप छान होते. आणि चेहऱ्यावरील जर चेहरा लावला तर चेहऱ्यावरील जे डाग आहेत ते सुद्धा नष्ट होतात. पोटात जर दुखत असेल तर हे जे जायफळ आहे ह्याचे जर 2-3 थेंब आपण साखरेत मिसळून ते चाटण घेतलं तर पोटदेखील ही लगेचच थांबते. तसेच चमक भरली, कुठे सूज आली, खूप वेळेला आपण चालल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा सूज पायावर येते, तर अशाला सरसाचं जे तेल असतं त्या सरसोच्या तेलामध्ये जर हे जायफळ मिसळलं, ह्याची पूड मिसळली किंवा उगाळलं किंवा उगळलेलं जायफळ जर त्याच्यात घातलं तर त्याच्याने सुद्धा हे मिश्रण तिथे लावल्यानंतर सूज लगेचच कमी होते. तसेच सर्दी आणि डोकेदुखी ह्याच्यामध्ये सुद्धा जायफळाची जर पावडर आहे ही गरम पाण्यात एकत्र करून जर त्याचा लेप तुम्ही नाकावर आणि कपाळावर लावला तर त्याचा खूप फायदा होतो. बाळाला कफ झाला असेल आणि त्यालासुद्धा आपण जर हा जायफळाचा लेप आहे हा नाकावर नाही लावायचा कारण डोळ्यामध्ये जाऊ शकतो, परंतु हा जर कपाळाला लावला तर खूप फायदेशीर आहे. त्याची सर्दी फार पटकन कमी होते. तसेच बाळाला जर वरचं दूध पिण्याची सवय लावायची असेल तर ती सवय लावणं म्हणजे आईला खूप कठीण काम असतं. अशा वेळेला वरचं दूध पचत नसेल तर त्यात थोडंसं पाणी मिसळून ही जायफळाची जी पूड आहे ती आपण घालतो. तसेच जायफळ किसून गरम भांड्यात थोडंसं गरम तेल करायचं, त्यात तेवढाच गुळ घालायचा आणि त्याच्या लहान लहान गोळ्या करायच्या. डायरियासारख्या आजारात ह्या गोळ्या खूप कामी येतात, त्याच्याने खूप आराम पडतो. ह्या जायफळाची पूड, हळद आणि गूळ अशी जर गोळी घेतली तयार करून तर तिचा कफामध्ये सुद्धा खूप छान उपयोग होतो. जायफळाची पूड ही लिंबाच्या रसात जर तुम्ही घोळवून त्याची पेस्ट केली आणि जर ती चेहऱ्यावर लावली तर त्वचेचा तुमचा रंग उजळतो आणि ह्याला उत्तम ब्लीच समजलं जातं. पॅरालिसिसमध्ये सुद्धा काही रुग्णांची बघा जीभ जड होते, तर ही जीभ जर जायफळ जळायला दिलं तर त्या रुग्णांना अतिशय त्याचा उपयोग होतो. त्यांची जीभ एकदम हलकी होते. ज्यांना निद्रानाश आहे ते सुद्धा तुपात घोळवून जर जायफळ त्यांनी कपाळावर लावलं तर झोप येते आणि निद्रानाशाचा जो त्रास आहे तो कमी होतो. अस्थमाच्या झटक्यावर सुद्धा जायपत्री ही खूप उपयोगाची आहे. 1 ग्रॅम जर तुम्ही जायपत्री घेतली आणि मधात जर उघळून तिला दिवसातनं 4-5 वेळा तुम्ही खाल्लं तर अस्थम्याच्या म्हणजे दमा असलेल्या लोकांना खूपच त्याचा फायदा होतो. जायपत्रीचं जे तेल आहे
त्याच्या सेवनाने लहान मुलांची जी भूक आहे ती खूप छान वाढते आणि वजन कमी होण्यास अनेकदा लठ्ठपणा कसा कमी करायचा हा प्रश्न खूप जणांच्या समोर उभा असतो. तर अशा वेळेला जर हे जे जायफळ आहे हे जायपत्रीच्या तेलाच्या सेवनेमध्ये जर मुलांना आपण दिलं तर हे भूक वाढवतं, वजन कमी करतं आणि अति तहान लागत असेल तर नैसर्गिक चहामध्ये सुद्धा हा आपण जायफळाचा एक चिमूटभर म्हणा किंवा एक कणभर आपण टाकून तो चहा पिऊ शकतो. जायपत्रीचा चहा सुद्धा पिऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला लगेच आराम पडतो. जायपत्री तेल आणि नारळाचं तेल असं तर दोन्ही एकत्र करून आपण टाळूला जर मॉलिश केली तर त्या मॉलिशमुळे केस गळती थांबते आणि केसांची खूप छान वाढ होते. आर्थरायटिस सारख्या आजारात सुद्धा जायपत्रीचं जर तेल त्या ठिकाणी लावलं तर त्याचा खूप आराम होतो. आणि बद्धकोष्ठतेवर सुद्धा जायपत्री या तेलाचा बाह्योपचार केला जातो आणि ते खूप गुणकारी ठरतं. तसेच आपण जर जायफळाचे असे जे उपयोग आपण पाहिले ते फक्त उपयोग आपल्याला कशाला माहीत असतात, तर आपण गोड काही पदार्थ बनवला, शिरा बनवला, लाडू बनवला तर त्याच्या फक्त मध्ये घालायचं एवढंच आपल्याला माहीत असतं. परंतु असे हे जायफळाचे अतिशय खूप असे छान छान उपयोगी औषधी उपयोगिता आहे याच्यामध्ये आहे आणि ते खूप जणांना माहीत नसतं. आणि म्हणूनच आपण जायफळ जे आहे हे जायफळ कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, म्हणजे जायफळ वापरायचं आहे पण त्याचा उपयोग नेमका कसा करायचा आहे. तर जायफळाचं आणि मधाचं जर मिश्रण तुम्ही घेतलं तर त्याच्यामुळे तुमची जी निद्रानाशाची समस्या असते ती पूर्णपणे निघून जाते आणि तुम्ही छान झोपू शकता. जायफळाचा जो काढा आहे तो काढा जर तुम्ही पूड करून कपभर पाण्यात मिसळला आणि त्याला उकळल्यानंतर तो गार करायचा, त्याच्यामध्ये तो चहा गाळून घ्यायचा आणि रात्री जेवणानंतर हा चहा जर तुम्ही प्यायलात तर तुम्हाला रात्री झोप खूप छान लागते. त्याचप्रमाणे ज्यांना दूध प्यायची सवय आहे त्यांनी जर का जायफळाचं दूध घेतलं तर त्या एक तर दुधामध्ये सेरोटोनिन असतं आणि मेलाटोनिनचं प्रमाण असतं, त्यात आपण हे जर जायफळ मिसळलं तर त्यामुळे आणखीन त्याचा खूप छान फायदा होतो आणि खूप छान झोप लागते. जायफळ आणि आवळ्याचा रस हा जर आपण घेतला तर त्याच्यामुळे आपल्याला पचनशक्ती आपली सुधारते. बऱ्याचदा उतार वयामध्ये काही लोकांना अन्न पचेन असं होतं, तर अशा वेळेला आपण जर का त्याच्यामध्ये आपण हे रस घातला आवळ्याचा आणि जर त्याचं चाटण घेतलं आणि जेवणानंतर जर ते घेतलं की रात्रीच्या जेवणानंतर जास्त आरामदायी आहे. दिवसापेक्षा रात्री याच्यासाठी म्हणते आहे की जायफळामुळे थोडीशी गुंगी आल्यासारखं होतं, म्हणून रात्री जर घेतलं तर झोपही छान लागते आणि पचनही छान होतं. त्याचप्रमाणे जर रात्री चहा कॉफी असं वगैरे पिण्याची सवय असेल तर जेवणामध्ये रात्रीच्या सूप कढी दह्याचा समावेश आपण करत असतो तर त्यात तुम्ही जायफळाची पूड मिसळा, त्यामुळे सुद्धा जायफळाचा हा उपयोग जो आहे हा झोप छान येण्यामध्ये आपल्याला उपयोगी ठरतो. तसेच जायफळ जर दुधात उघळून तुम्ही 15 दिवस चेहऱ्याला लावला तर पिंपलचे जर डाग येत असतील तर ते आणि डोळ्याखाली जर काळी वर्तुळं असतील तर ते सगळे जाऊन तुमचा चेहरा जो आहे हा खूप नितळ होतो. मात्र यावेळेला चेहऱ्यावरती जायफळ हे उगाळूनच लावायचं आहे. ही जी पावडर जायफळाची असते ही जायफळ एखाद्या पेयात किंवा जेवणाच्या पदार्थात मिसळून तुम्ही आवडत नसेल तर ती चिमूटभर पूड पाण्यासोबत घेतली तरी पण चालते. रात्री झोपण्यापूर्वी याचा उपयोग नक्की करायचा. निद्रानाशाची समस्या ह्याच्यावरती अतिशय म्हणजे लगेचच हा उपयोग होतो आणि निद्रानाश आपला दूर पळतो. तसेच चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ जर आपण खाल्लं तर मत्र्याचा त्रास होईल, पित्त वाढेल, मळमळ होईल, अस्वस्थ वाटेल, तोंड सुकेल, सतत तहान लागण्याची भावना निर्माण होईल आणि समस्या ज्या आहेत त्या आणखीन वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जायफळ हे प्रमाणातच घ्यायला पाहिजे. जायफळाचं अतिसेवन करायचं नाही, त्याच्यामुळे तुमची मतीसुद्धा थोडीशी मंद होते, म्हणून जायफळ अगदी रोज घ्यायचं नाही आणि कणभर किंवा चिमूटभरापेक्षा जास्त अजिबात वापरायचं नाही. तुम्ही त्याचा उपयोग फक्त 10 दिवस किंवा 15 दिवस एवढाच करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग केल्यानंतर लगेचच चांगला फायदा दिसतो. तो दिसायला सुरुवात केल्यानंतर मात्र जायफळ नंतर 15-20 दिवसांनी एकदा ते वापरायचं. दुधामध्ये कसं असतं, ट्रिप्टोफॅन नावाचं एक अॅमिनो ॲसिड असते, त्यामुळे काय होतं की झोप छान लागते. म्हणून रात्री झोपण्याआधी दुधात काही पदार्थ मिसळून जर प्यायलो तर छान झोप लागते. म्हणूनच या कोमट दुधामध्ये जर आपण अर्धा चमचा म्हणजे आपण जायफळाची पूड घालणार आहोत
पर अर्धा चमचा जर का दालचिनीची सुद्धा जर पावडर घातली तर त्याच्याने सुद्धा खूप छान झोप आपल्याला येते. तसेच अश्वगंधासुद्धा जर याच्यात मिसळलं तरीसुद्धा खूप छान त्याचा उपयोग होतो. अश्वगंधामुळेही खूप छान झोप लागते. म्हणजे समजा जायफळ नसेल तर तुम्ही अश्वगंधा वापरू शकता. अशा पद्धतीने झोपण्याच्या आधी हळदीचे दूध पिणं हे खूप फायदेशीर असतं. ह्या दुधामुळे आपला थकवा, ताणतणाव हे सगळं दूर होतं, मन शांत होतं आणि आपल्याला झोप खूप छान लागते आणि आपले अनिद्रेच्या ज्या समस्या असतात त्या सगळ्या समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे तुम्ही 1 ग्लास कोमट दुधामध्ये चुटकीभर जायफळ घालून घ्यायचं आणि तुमची जर एन्झायटी असेल, कशाबद्दलची चिंता असेल, काळजी असेल तर तीसुद्धा तुमची दूर होते आणि तुम्हाला खूप छान झोप लागते. तर अशा पद्धतीने आपण जायफळ नेहमीच आपल्या पदार्थांमध्ये वापरतो, रोजच्या घरच्या वापरामध्ये त्याचा उपयोग करत असतो. परंतु नेमकं आपल्याला जायफळ कसं वापरायचं हे मात्र माहीत नसतं. फक्त गोड पदार्थांमध्ये आपण वापरत असतो. तर त्याऐवजी अशा पद्धतीने जर आपण जायफळ वापरलं तर त्याचा खूप छान उपयोग होतो आणि आपली ज्या समस्या आहेत, आता कुठल्या कुठल्या समस्येवरती काय काय उपयोग आणि कसं वापरायचं हे मी आत्ताच इथे सांगितलं. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत या सगळ्या समस्या दूर होतात आणि तुम्हाला त्याची मदत होते आणि तुम्हाला ह्याच्यापासून मुक्तीसुद्धा मिळते समस्यांपासून. तुम्हाला आजची जर ही माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबांना शेअर करा आणि आवडत असल्यास तुम्ही ह्याला सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ह्या चॅनलला वृद्धिंगत करा. नमस्कार.